ओके मॅम. तर आपल्या आजच्या धड्याचं काय नाव आहे? करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत. धारा विद्युत. धारा म्हणजे करंट आणि विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी. इंग्लिश मधले शब्द पण लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. ओके मॅम. तुम्हाला काय माहिती आहे याच्याबद्दल? इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी आपण रोजच आपल्या घरात बघतो, बरोबर? आपण आता हो मॅम. आपल्याला मोबाईल चार्ज करायला लागतं. एव्हरी आपल्याला ज्या काय आपल्याकडे डिव्हाइसेस आहेत ते सगळ्या इलेक्ट्रिसिटीवर चालतात. फॅन असेल, लाईट असेल, बरोबर? ते सगळ्या कशावर चालतात? इलेक्ट्रिसिटी. किचन मध्ये आपण मिक्सर वापरतो, तो पण इलेक्ट्रिसिटीवर चालतो. फ्रीज वापरतो, तो पण इलेक्ट्रिसिटीवर चालतो, बरोबर? हो मॅम. मग नक्की हे इलेक्ट्रिसिटी आहे काय? नक्की काय असतं? वायर मधून नक्की काय जातं ते आपल्याला बघायचंय. नुसतं आपण बाहेरून वायर बघतो, कसली वायर असते? प्लास्टिकची असते. मग त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये पण असतं ना काही ना काहीतरी, बरोबर? मटेरियल हो असतं. मॅम. कुठली तार असते? कुठल्या धातूची तार असते ती? बरोबर, तांब्याची तार असते. तांब्याची का वापरतात? कारण तांबा काय त्यामध्ये विद्युत धारा जास्त मोठी असते म्हणून. तांब्याची वापरतात कारण ते काय गुड वाहक आहे, गुड कंडक्टर आहे, बरोबर? आपल्याला इलेक्ट्रिसिटी हो म्हणजे मॅम. विद्युत वाहून न्यायची असेल तर त्यासाठी काय ते चांगलं वाहक आहे, बरोबर? त्याच्या जागी जर आपण आणि बाहेर आपण प्लास्टिक देतो, प्लास्टिकचं कव्हर का देतो फिरून? कारण मॅम प्लास्टिक मध्ये विद्युत धारा प्रवाहित म्हणजे प्लास्टिक पासून आपल्याला करंट लागत नाही. करंट प्लास्टिक आलं तुमचं? हा, बरोबर, दुर्वाहक आहे. आणि ते काय आहे? सुवाहक ना. तांब्याची तार फक्त सुवाहक आपण आहे आणि प्लास्टिक वापरतो कारण मॅम जेणेकरून तांब्याची तार तांब्याच्या सुवाहक आहे तारेतून जे काय आणि आपले प्लास्टिक दुर्वाहक. हा जे काय मॅम मी आपले सांगू का? प्लास्टिक मॅम आपण म्हणजे आता तांब्यातून इलेक्ट्रिसिटी म्हणजे करंट वाहतो, तर ते का वाहतं? कारण त्याचे जे म्हणजे आउटर मोस्ट जे इलेक्ट्रॉन असतात ना, तर ते इलेक्ट्रॉन्स असे घट्ट त्याला बांधलेले नसतात. म्हणजे ते आता आपण असे पुढे म्हणजे बघणार आहोत. थोडेसे घट्ट बांधलेले बरोबर. नसतात. त्यामुळे ते म्हणजे फ्री होऊन जातात, ते मुक्त होऊन जातात. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन मुक्त झाल्यावर ते एकाच दिशेने म्हणजे एकाच दिशेने ते वाहत असले का, तेव्हा त्यामध्ये करंट पास होतो आणि करंट पास झाल्यावर इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. आता आपण तेच सगळं बघणार आहोत, ठीक आहे? फक्त डिटेल मध्ये बघणार. हा, आता इलेक्ट्रिसिटी आपल्या मॉडर्न वर्ल्ड मधली तर एकदम इम्पॉर्टंट आहे, आपल्याला रोज लागतेच, बरोबर? आता त्यात काय काय असतं इलेक्ट्रिसिटी मध्ये? जस्ट अ मिनिट. एक मिनिट थांबा. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. हा, दिसेल. वेट. दिसते आता? ओके. यस मॅम. दिसते मॅम. तर आता याच्यामधली पहिली आपली टर्म आहे जी पोटेन्शियल डिफरन्स. आता तुम्ही कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेतलं, ओके? सिंपल जर चार्जर घेतला, चार्जरवर तुम्हाला व्होल्ट वगैरे असं काहीतरी दिलेलं असतं, व्ही दिलेला असतो, बरोबर? हो मॅम, दिले असतं. त्याला बोलतात व्होल्ट. Yes, ते युनिट आहे. मग ते युनिट कसलं आहे? तर पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स विभवांतराचे. म्हणजे काय? येस, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे मराठीत विभवांतर, बरोबर? आणि विभव आणि विभवांतर.
ओके. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे नक्की काय, तर ह्यांनी छोटासा एक्सपेरिमेंट दिलाय, तो आपल्याला बघायचा आहे. आता इथे काय, वरती आपण मोठी बॉटल ठेवली आणि खाली एक बॉटल ठेवले. आता वरच्या बॉटलमध्ये जास्त पाणी भरलंय आणि खालच्या बॉटलमध्ये थोडं कमी पाणी आहे, बरोबर. पहिले त्यांनी काय लावलंय, क्लॅम्प लावलं. आता जसा आपण हा क्लॅम्प, हा जो चाप आहे तो काढला, तर काय होईल, खालच्या बॉटल मधलं पाणी वरती जाईल का वरच्या बॉटल मधलं पाणी खाली येईल? वरच्या जिथे बॉटल पाणी मधलं पाणी जास्त खालच्या आहे, बॉटल मध्ये जाईल. जिथे पाणी जास्त आहे कमी पाण्याच्या पातळीमध्ये ते पाणी, बरोबर, म्हणजे फ्रॉम हायर, बरोबर, कमी पाण्यात हे पाण्याचा फ्लो असतो, तसा फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. आवाज ब्रेक होतोय. टीचर आवाज ब्रेक होतो, पण दिसत नाहीये. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतो. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन पण दिसत. टीचर आवाज पण येत नाहीये आणि स्क्रीन पण दिसत नाहीये. हो टीचर आवाज ब्रेक होतोय. नाही टीचर. टीचर तुमचा आवाज पण ब्रेक होतोय. नाही टीचर. कदाचित मॅम नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. कदाचित मॅम नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. हॅलो मॅम. मॅम काय झालं? हॅलो मॅम. मॅम काय झालं? मॅम काहीच दिसत नाही. टीचर तुमचा काहीतरी नेटवर्क इश्यू येत आहे. हॅलो मॅम. अरे मॅडमच नाहीये तिथे. हॅलो संगीता मॅम. हॅलो संगीता मॅम. 5 मिनिट थांबा, मॅडम येतील. संगीता मॅम आहे क्लासमध्ये. आवाज येत नाही मॅम. आवाज येतोय? येस मॅम येतोय. हो मॅम येतोय. येतोय मॅम. वेट.
स्क्रीन दिसतीये? येस मॅम. नाही टीचर. येस मॅम. येस टीचर. नो टीचर, मी नाही दिसत टीचर आता मॅम. मॅम दिसत आहे. येस मॅम दिसते. आता ओके. टीचर. मॅम आम्हाला दिसत नाही. मॅम नेटवर्क इश्यू असेल. मॅम मी तर फुल नेटवर्क मध्ये आहे. आता नाही दिसत आहे टीचर स्क्रीन. मॅम तुमचा एकदा आवाज पण येत परत- नाही. एकदा परत शेअर कर. दिसतंय मॅम. हा दिसतंय मॅम आता दिसते. टीचर. टीचर पण आम्हाला दिसत नाही. सांगते ते ऐका. ओके. थोडा ओके नेटवर्क मॅम. इश्यू झालेला आहे. नेटवर्क मुळे तुम्हाला काय सांगितलं, 2 प्लास्टिक बरोबर. मॅम आवाज ब्रेक होतोय. येस. नो मॅम येतोय मॅम आवाज. आवाज ब्रेक होतोय पाण्याचा मॅम. प्रवाह कसा असेल? मॅम आवाज येत नाही. पाण्याचा येतोय. हो टीचर, आता व्यवस्थित येतोय. हो ओके. मॅम. तर पाण्याचा प्रवाह कसा असेल? पॉइंट बरोबर. सेम आता वायर बघतो, वायर मध्ये करंट जो पास होत असतो, म्हणजे काय असतो? ऍक्च्युअल फ्लो ऑफ चार्जेस. काय असतं ऍक्च्युअल मध्ये? काय असतं? करंट इज द फ्लो ऑफ चार्जेस. धारा विद्युत काय असते? धारा विद्युत म्हणजे काय असते? तर विद्युत प्रभाराचा प्रवाह. विद्युत प्रभार म्हणजे इलेक्ट्रिक चार्जला बोलतात प्रभार. ऋण प्रभार, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज म्हणजे प्रभार. तर जो विद्युत प्रभाराचा प्रवाह असतो त्याला बोलतात धारा. ओके. विद्युत धारा किंवा विद्युत विभव. आता प्रवाह आहे तो एका कशावर डिपेंड असतो? चार्ज बिटवीन 2 पॉइंट. कारण एका पॉइंट कडनं दुसऱ्या पॉइंटकडे आपल्याला जायचं असतं ना, मग ते 2 पॉइंट आपल्याला हवे. तर मग हा जो पॉइंट असतो, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज जो असतो, तो कशावर डिपेंड असतो? बिटवीन 2 पॉइंट्स. डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ऍट 2 पॉइंट. म्हणजे सपोज आपण वायर घेतली. आता आपण काय आपल्या वायर मोबाईल घेतला, मोबाईलला आपल्याला चार्ज करायचंय बरोबर. मग मोबाईल चार्जिंगचा जो पॉइंट आहे, मोबाईलचा एक पॉइंट, आणि जिथे आपण तो प्लग लावलाय तो एक पॉइंट. त्या 2 पॉइंटच्या बिटवीन मध्ये, त्या 2 पॉइंट मध्ये जी इलेक्ट्रिक लेवल आहे काय बोलतात? इलेक्ट्रिक चार्ज. ओके. आणि त्या लेवलला बोलतात इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक चार्ज त्याच्यामधून फ्लो होतो त्या लेवल पासून, हायर लेवल टू लोअर लेवल, त्याला बोलतात इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता तुम्हाला तुमच्या बुक मध्ये असं तुमच्या बुक मध्ये ही डेफिनेशन भेटेल, लिहायची आहे. ओके. ती लिहायची तुम्हाला इलेक्ट्रिक बिटवीन पॉइंट. आणि स्क्रीन पण दिसत नाही. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. आणि स्क्रीन पण दिसत नाहीये. सगळ्यांना तिथे का आवाज ब्रेक होतोय? आता स्क्रीन दिसते टीचर. टीचर बंद चालू होते. आज नेटवर्क प्रॉब्लेम आलाय जरा मला. ओके. तुम्हाला आजचं डेफिनेशन समजली? काय लिहायची आहे? नो मॅम. टीचर एकदा हा,
ही डेफिनेशन लिहायची आहे. द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉइंट्स डिपेंड्स ऑन काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ऍट दोज पॉइंट. टीचर स्क्रीनच दिसत नाही. सांगते मॅम मराठीतून प्लीज पण सांग. मराठीतून सांगाल का? हो सांग. तुम्हाला काय टीचर लिहायचंय? आम्हाला स्क्रीनच दिसत नाहीये. दिसते टीचर. दिसते मॅम. टीचर आम्हाला नाही दिसत. मॅम प्लीज सांगते. व्याख्या सांगाल का? हा व्याख्या सांगते. विद्युत प्रभाराचा प्रवाह. मॅम आवाज ब्रेक होतोय. टीचर स्क्रीन दिसत नाही आणि आवाज पण break होतो. टीचर स्क्रीन दिसत. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. मॅम स्क्रीन पण दिसत नाही आणि आवाज पण ब्रेक होतोय. टीचर स्क्रीन दिसत आहे आणि आवाज पण येत नाहीये. आता दिसते मॅम स्क्रीन. येस मॅम. ओके. नीट आहे का? तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉइंट्स डिपेंड्स ऑन अ काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ऍट दोज पॉइंट. दिस लेवल इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ही जी डेफिनेशन आहे ना ती तुम्हाला लिहायची आहे. मराठीमध्ये आहे विद्युत प्रभाराचा प्रवाह एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो. इथे काय दिलंय? चार्ज बिटवीन 2 पॉइंट्स. टीचर आवाज मी येते, स्क्रीन पण दिसत नाही. टीचर स्क्रीन दिसत नाहीये. हॅलो टीचर. टीचर आवाज नाही येते. टीचर स्क्रीन पण नाही दिसत आहे. आवाज येतोय टीचर माझा? आवाज पण येत नाही, स्क्रीन पण दिसत नाही. काय झालं मॅडम? मॅडम लेट झाले. मॅम लेट झालेत.
आवाज येतोय बाळांनो? येस टीचर. येस मॅम, आता येतोय. व्यवस्थित? मॅम आवाज येतोय. स्क्रीन मॅम स्क्रीन नाही दिसत. दिसेल. दिसते स्क्रीन? नो टीचर. येस मॅम. येस मॅम दिसते. नाही टीचर, स्क्रीन दिसत नाहीये. मॅम आता दिसत आहे. दिसते मॅम. ओके. मॅम दिसते स्क्रीन. मी केले. दिसते स्क्रीन? दिसते? हो टीचर. ओके ओके ठीक आहे. बरं, मराठीवाल्यांनी काय लिहायचंय लक्षात घ्या. प्रभाराचा जो आहे तुम्हाला काय द्यायचंय, द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉइंट्स. म्हणजेच काय, तर प्रभार जो आहे तो कशावर अवलंबून आहे? विद्युत पातळीवर. विद्युत पातळीवर अवलंबून विद्युत आहे. पातळीवर. ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके, ही पहिली डेफिनेशन आजची तुमची होईल. ओके, आता आपल्याला काय बघायचं तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे विभवांतर. म्हणजेच काय, तर जो तुमचा इलेक्ट्रिक चार्जचा फ्लो असतो, जसा वॉटर फ्लो हायर पासून लोअर पर्यंत जातो, तसाच जो कसला प्रभाराचा प्रवाह आहे, इलेक्ट्रिक चार्जचा जो फ्लो आहे तो पण हायर टू काय जातो, लोअर पोटेन्शियल. A positive charge flows from a point of higher potential to a point of lower potential. मग नेहमी लक्षात ठेवायचं, जो चार्जेस असतो किंवा फ्लो ऑफ चार्ज किंवा करंट जो असतो ते नेहमी पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो. ओके, नेहमी लक्षात ठेवायचं, तो नेहमी त्याची दिशा कशी असते, डिरेक्शन पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह कडे, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. ओके, लक्षात ठेवायचं, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. मेन तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये पण येऊ शकतो. अ पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जास्त संख्येनं कमी संख्येकडे. ओके, मराठीमध्ये काय अधिक विभव असलेल्या बिंदूकडनं कमी विभव असलेल्या बिंदूकडे जातो. ओके, जातो, प्रवाहित होतो. आणि त्यालाच काय बोलणार आपण, पोटेन्शियल डिफरन्स. काय बोलणार, पोटेन्शियल डिफरन्स. जो फ्लो होतो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, त्याला बोलणार आपण पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे हायर पोटेन्शियल म्हणजे जास्त व्हॅल्यू असणारे आणि लोअर पोटेन्शियल म्हणजे कमी व्हॅल्यू असणारे. मग त्या दोघांमधला जो डिफरन्स असणारे त्याला बोलतात पोटेन्शियल डिफरन्स. इथे दिले बघा, द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल ऍट 2 पॉइंट्स, पॉइंट ए अँड बी इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. मग अशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. कसलं एक्झाम्पल, जर आपण मोबाईल चार्जिंगला लावलाय, बरोबर, मोबाईल चार्जिंगला लावलाय तो पॉइंट आणि आपण प्लग लावलाय तो पॉइंट, हे 2 पॉइंट झाले. त्या 2 पॉइंट मधला, सपोज मोबाईल चार्जिंगला लावलाय तो पॉइंट आपला ए आहे आणि बी आहे, आणि जिथून आपण चार्जिंग घेणार आहोत तो आपला पॉइंट ए आहे, बरोबर. मग त्या ए आणि बी मधला, दोघांमधला जो पोटेन्शियलचा डिफरन्स असेल त्याला बोलतात पोटेन्शियल डिफरन्स. ओके, डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल ऍट 2 पॉइंट्स इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. ही दुसरी डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे पोटेन्शियल डिफरन्सची. पहिली झाली इलेक्ट्रिक पोटेन्शियल,
दुसरी डेफिनेशन काय लिहायची आहे तुम्हाला? पोटेन्शियल डिफरन्स. ओके, पहिली डेफिनेशन समजली इलेक्ट्रिक पोटेन्शियलची, आणि दुसरी डेफिनेशन, दुसरी व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. दुसरी कसली व्याख्या लिहायची आहे? मॅम प्लीज एकदा सांगाल का? पहिली तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे विद्युत विभवची व्याख्या द्यायची आहे, आणि दुसरी म्हणजे विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन लिहायची. ओके, ही डेफिनेशन जी आहे, द डिफरन्स बिटवीन ओके मॅम. व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल ऍट 2 पॉइंट्स ए इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. मराठीमध्ये काय आहे? वाहक दोन्हींच्या विद्युत विभवांतरातील फरकास, विभवांतील फरकास काय बोलतात? विभवांतर म्हणतात. विभवांतर म्हणतात. आणि हे डायग्राम पण काढून ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ही जी डायग्राम आहे, म्हणजे तुम्हाला परीक्षेत नाही विसरणार, पण तुम्ही नंतर जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला आठवायला पाहिजे ना, मग ही डायग्राम तुम्हाला हेल्प करेल की आठवेल तुम्हाला नक्की काय कन्सेप्ट आहे. ओके, आता हे जे फ्लो होत असतो इलेक्ट्रिक चार्जेसचा, ओके, कुठून? पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. ओके, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल म्हणजे डिस्प्लेसमेंट होते चार्जची डिस्प्लेसमेंट होते. येस मॅम. इकडून तिकडे चार्ज धावतात ना, म्हणजे काय होते? त्यांची डिस्प्लेसमेंट होते. आणि ती डिस्प्लेसमेंट कशामुळे? समथिंग काहीतरी फोर्स असेल ना तिकडे, इलेक्ट्रिक फोर्स, म्हणून ते चार्ज एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जातात. मग जिथे फोर्स आला आणि डिस्प्लेसमेंट आली म्हणजे तिथे वर्क झालं. आपण ऑलरेडी शिकलोय ना, वर्कचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. हा, मग वायर मध्ये असं समजा की तुमचे इलेक्ट्रॉन्स धावत आहेत, मग ते इलेक्ट्रॉन्स धावत आहेत म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात म्हणजे त्यांची डिस्प्लेसमेंट होते. पण ते डिस्प्लेसमेंट होण्यासाठी त्यांना कुठला तरी फोर्स पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स असतो. बरोबर, आपण जेव्हा बॅटरी चालू करतो तेव्हा इलेक्ट्रिक फोर्स त्या चार्जना आपण देतो. मग फोर्स आला, डिस्प्लेसमेंट आली म्हणजे आपोआप काय होत आहे? तुमचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतायत? वर्क करतायत. काय करतायत? वर्क करतायत. बरोबर, येस मॅम. कार्य करतायत. बरोबर, वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम अ पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू अ पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. आता हे जे वर्क होतं ते उलट्या दिशेने होतं. तुमचा करंट कुठे जातोय? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि वर्क डन कुठून कसं होतंय? ते त्याच्या विरुद्ध, म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, लोअर टू हायर. तुमचं वर्क डन कसं होणार आहे? लोअर टू हायर, कमी विभव टू कमी विभवापासून ते जास्त विभवापर्यंत. ओके, तुमचं कार्य होणार आहे. ओके मॅम. येस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह उदाहरण सांगू? हा, जसं की शेल एक एक्झाम्पल. कारण ते याचा खालचा भाग राहतो चप्पट, त्याला म्हणतात निगेटिव्ह, आणि जो वरचा भाग राहतो त्याला म्हणतात पॉझिटिव्ह. येस, ऋण प्रभार आणि धन प्रभार. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धन प्रभार आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋण प्रभार. येस, येस मॅम. आता हा पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल, जसं ह्यांनी आता सांगितलं की आपण जी बॅटरी वापरतो रिमोट मध्ये, घड्याळामध्ये आपण जे सेल वापरतो त्याच्यात तेच असतं ना पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर, म्हणून आपण जेव्हा रिमोट मध्ये तो सेल टाकतो तेव्हा आपल्याला बघायला लागतं कुठल्या साईडला पॉझिटिव्ह लावायचंय, कुठल्या साईडला निगेटिव्ह लावायचंय. कसंही आपण सेल टाकला तर तो वर्क होत नाही. बरोबर, मग ते आपल्याला स्प्रिंग देतात, मग स्प्रिंगच्या साईडला कुठली बाजू टाकायची, किंवा रिमोट मध्ये आतमध्ये लिहिलेलं असतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. बरोबर, म्हणजे ते आतमध्ये कनेक्शन केलेलं असतं की ह्या साईडला तुमची पॉझिटिव्ह बाजू आली पाहिजे आणि ह्या साईडला तुमची निगेटिव्ह बाजू आली पाहिजे. बरोबर, पोटेन्शियल difference. Yes ma'am. The difference in potential between positive and negative terminals of cell is the potential difference. आपण वरती बघितलं. ओके, आता हा पोटेन्शियल डिफरन्स सेल मध्ये कशामुळे होतो? तर केमिकल रिॲक्शन मुळे. कशामुळे होतो?
केमिकल रिएक्शन. तुम्ही बघितलंय का सेल फोडून वगैरे कधी बघितले? तुम्हाला सवय असेल ना काय सेल वगैरे फोडून बघायची? बघितलंय का सेल वगैरे कधी बघितलं आहे. open करून आठवीला वगैरे? धडा होता मॅम. आता पण आतमध्ये Yes, black acid color असतं ma'am, त्यात acid. काळ्या कलरचा आठवीला धडा होता हा. अच्छा, हो हो आहे, 8वीला धडा आहे तुम्हाला, बरोबर. मग ते ब्लॅक कलरचं कोटिंग असतं आणि त्याच्यात पावडर सारखं वगैरे असतं, बरोबर. हो मॅम. Yes, ब्लॅक ma'am. कलरचं कोटिंग ते कार्बनचं बनवलेलं असतं. म्हणजे केमिकल आलंच ना, इलेमेंट आले म्हणजे मग केमिकल रिॲक्शन म्हणजे आतमध्ये जे काही आपण बनवलेले असतात त्यांची रिॲक्शन. मग पोटेन्शियल डिफरन्स कशामुळे भेटतो त्या सेलमध्ये आपल्याला? तर केमिकल रिॲक्शनमुळे भेटतो, बरोबर. द पोटेन्शियल डिफरन्स सेट्स द इलेक्ट्रॉन इन मोशन. पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो इलेक्ट्रॉनला सतत मोशन मध्ये ठेवतो. इलेक्ट्रॉन मोशन मध्ये राहतील तरच आपल्याला करंट भेटेल ना. इलेक्ट्रॉन जर स्टेडी राहिले तर करंट भेटतील का? एकाच जागी उभे राहिले इलेक्ट्रॉन आणि मूव्ह नाही झाले, फ्लोच नाही झाले, तर आपल्याला करंट भेटेल काय? नाही भेटणार, बरोबर. मग त्यासाठी भेटणार, ma'am. पोटेन्शियल डिफरन्स काय आहे? आवश्यक आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोन्ही बाजूच्या व्होल्टेज मधला किंवा पोटेन्शियल मध्ये आपल्याला डिफरन्स पाहिजे. जर दोन्ही साईडला तुम्ही सेमच पोटेन्शियल ठेवलं, इथे पण 5 व्होल्ट आणि इथे पण 5 व्होल्टच ठेवलं, तर तुमचा करंट फ्लो होणार नाही, बरोबर. मग त्यासाठी दोघांमध्ये काय पाहिजे? तुमचा फरक पाहिजे. 1चा फरक असू दे, 2चा फरक असू दे, कितीचा पण दोन्ही पॉइंट मध्ये काय पाहिजे? तुमचा फरक पाहिजे. विभवामध्ये काय पाहिजे? फरक पाहिजे. तरच तुमचा करंट काय होईल? फ्लो होईल. तुमचे चार्जेस काय होतील? फ्लो होतील. प्रभार काय होईल? प्रवाहित होईल. and results in the flow of electricity through a conducting wire connected to the two ends of the cell. ओके, एवढं डिटेल मध्ये नका वाचू, फक्त तुम्हाला समजलं. स्क्रीन दिसत नाहीये? हो दिसते मॅम. नाही दिसत मॅम. दिसते मॅम. इमॅजिन होते ना तुम्हाला सगळं जे मी सांगते ते? मॅम स्क्रीन दिसत नाहीये. पुन्हा दिसत नाही तुम्हाला? टीचर आम्हाला दिसत नाही स्क्रीन. माईक कोणाचा चालू आहे? माईक ऑफ करा. दिसते आता? टीचर स्क्रीन दिसत नाही. नो टीचर, नाही दिसत. दिसते मॅम स्क्रीन. त्यांचा काय तर नेटवर्क इश्यू असेल. नाही टीचर, आम्ही फुल नेटवर्क मध्ये आहोत तरी पण दिसत हो नाहीये. हो हो. दिसते टीचर आता. आता दिसतंय टीचर. मॅम आता दिसत आहे. ओके, नाही दिसत आहे मॅडम आम्हाला. दिसेल थोड्या वेळाने. दिसत आहे टीचर आता. दिसते मॅम. तर आपण कुठे होतो? द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स. ही डेफिनेशन पण लिहून ठेवा. ओके, ही कोणती डेफिनेशन. मॅम? द अमाऊंट ऑफ वर्क डन. मराठी सांगा प्लीज. टीचर कोणती घ्यायची मला कळत नाहीये कारण स्क्रीन दिसत नाही ना. हा, द अमाऊंट ऑफ वर्क डन. तुम्ही बुक मध्ये तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये बघा एकदा. द अमाऊंट ऑफ वर्क डन मॅम. कॅरी सांगा मॅम. युनिट. मराठी पण सांगते आधी मी, मराठी सांगते. ओके, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज पॉइंट ए टू बी इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स. आता मराठीत आहे का? मराठीमध्ये काय आहे? ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानातील करण्यासाठी जे कार्य करावे लागते त्यास ए आणि बी बिंदू दरम्यानचे विद्युत विभवांतर म्हणतात. पोटेन्शियल डिफरन्स आपण जो वरती बघितला, बरोबर, तो फक्त नुसता पोटेन्शियल डिफरन्स होता. हा काय आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? तुमचं जे वर्क डन होतंय, कशामुळे? कोण वर्क डन करते? तर युनिट पॉझिटिव्ह चार्ज वर्क डन करते, बरोबर. एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज. तो जो वर्क करतोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना काय करतोय? वर्क करतोय. कुठून? पॉइंट ए टू बी. त्याला बोलतात इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. ओके, किती वर्क डन केलं त्याने? अमाऊंट म्हणजे
किती वर्क डन केलं त्यांनी, किती कार्य केलं, त्याला काय बोलणार तुम्ही, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. मराठीत काय येईल? मराठीमध्ये काय येईल? विद्युत घटाचे विभवांतर. मराठीमध्ये या बिंदू ए पासून ते बी ए पर्यंत या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एक धनप्रभा स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावे लागते त्यास ए आणि बी या बिंदूमधील विद्युत विभवांतर म्हणतात. हा, येस. तुम्हाला इमॅजिन होतंय ना, का काही डिफिकल्ट वाटतंय? नाही मॅम, सिंपल आहे. हा, तुम्हाला इमॅजिन फक्त करायचंय, एक मोठा पाईप आहे, त्यातून इलेक्ट्रॉन धावतायत. ओके, मग ते इलेक्ट्रॉन धावतायत म्हणजे ते काय करतात, वर्क डन करतायत. मग ते वर्क डन करण्यासाठी जी त्यांना अमाऊंट लागते, त्या अमाऊंटला काय बोलणार आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. एका पॉइंट कडनं बी पॉइंट ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे जाताना तो धावत जातोय, असं तुम्ही इमॅजिन करा. तो धावत जातोय. मग ते धावत जाण्यासाठी त्याला जी अमाऊंट ऑफ वर्क डन लागतो तो काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. ओके, असं कार्टून सारखं इमॅजिन केलं तर तुम्हाला मजा येईल अजून. मग फॉर्म्युला काय आहे तर, पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे तर, वर्क डन अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला काय फॉर्म्युला लागेल, वर्क डन, पण हा वर्क डन कोण करतंय, ते चार्ज करतंय. म्हणून वर्क डन डिवायडेड बाय काय येईल तुमचा, टोटल चार्ज. काय येईल, टोटल चार्ज. करंटचं एकक काय, युनिट काय आहे माहितीये? धाराचं युनिट काय आहे माहितीये? एकक टीचर स्क्रीन दिसत नाही. व्होल्ट नाही, 1 व्होल्ट. अँपियर. करंटचं युनिट आहे अँपियर, जे एम्पियर. ए नी डिनोट करतो आपण. करंटचं युनिट एम्पियर आहे. कॅपिटल ए नी आपण डिनोट करतो. करंट अँपियर. धारा कशामध्ये मोजतात, अँपियर. लक्षात ठेवा मराठीवाल्यांनी पण, धारा कशामध्ये मोजतात, अँपियर. ओके, आणि हा जो पोटेन्शियल डिफरन्स आपण मगासपासून बोलतोय, पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, तो आपण मोजतो व्होल्ट मध्ये. कशात मोजतो, व्होल्ट मध्ये. व्होल्ट मध्ये. म्हणजे तुमच्या बॅटरीवर लिहिलेलं असतं ना, काय काय बॅटरी तुम्ही सेल, आता मगाशी सांगितलं सेल, काय काय सेल असतात 5 व्होल्ट लिहिलेलं असतात, काय काय सेल, छोटे सेल घेतले तर त्याच्यावर 2 व्होल्ट लिहिलेलं असतं. तो त्याचा काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स असतो. काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स. आणि तो कशामध्ये मोजतात, व्होल्ट. ओके, कशामध्ये, व्होल्ट मध्ये. आणि मग वर्क कशामध्ये मोजतो आपण, जूल मध्ये. बरोबर, वर्क मोजतो जूल मध्ये. आणि हा तुमचा जो चार्ज आहे त्याचं युनिट आहे कूलम. काय आहे, कूलम. हा, COULUMB, कूलम. तुम्हाला हे दाखवते. मॅम अटेंडन्स लिंक. कूलमचा शॉर्ट फॉर्म सी ना टीचर. हा, सी. हो, कूलमचा शॉर्ट फॉर्म सी. अटेंडन्स लिंक. दिसतंय, कूलम. टीचर आता स्क्रीन दिसतीये मला. ओके, गुड. कूलम काय आहे, हा फुल फॉर्म आहे कूलमचा, आणि त्याला ह्याच्यामध्ये सी बोलतात. करंट जो आहे, नीट लक्षात द्या, करंट जो आहे तो आय ने डिनोट करतात. करंटचा सिम्बॉल आहे आय. जसं फोर्स आपण एफ लिहितो, डिस्प्लेसमेंटला एस लिहितो, बरोबर, ऍक्सेलरेशनला ए लिहितो. टीचर पहिले 2 सेकंद दिसली, नंतर स्क्रीन दिसत नाही. आयचा फुल फॉर्म काय टीचर? टीचर आयचा फुल फॉर्म काय? आयचा फुल फॉर्म नाही, करंट आपल्याला जर शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल, करंटचं सिम्बॉल आहे आय. ओके, जसं आपण ऍक्सेलरेशन साठी ए वापरतो, डिस्प्लेसमेंट साठी एस वापरतो, वेलॉसिटी साठी व्ही वापरतो. ओके, तसं आपण करंट साठी आय वापरतो. करंटचं युनिट आहे अँपियर. ओके, आणि चार्जचं काय युनिट आहे, या क्यूचं. चार्ज कशामध्ये, चार्जचं सिम्बॉल आहे क्यू. चार्जचं सिम्बॉल आहे क्यू, प्रभाराचं सिम्बॉल आहे क्यू, आणि त्याचं युनिट आहे कूलम.
युनिट काय आहे? कूलम, सी. ओके, म्हणून आपण काय लिहिले? 1 जूल अपॉन 1 सी. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज एसआय युनिट इज व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे? व्होल्ट. समजलं? आता आज तुम्हाला काय करायचंय नीट लक्षात द्या. मी परत होमवर्क सांगते. फर्स्ट तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. कसली डेफिनेशन लिहायची आहे? पहिली इलेक्ट्रिक पोटेन्शियलची, इलेक्ट्रिक पोटेन्शियलची इलेक्ट्रिक पोटेन्शियलची इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन लिहायची, बरोबर? येस मॅम. येस मॅम. दिसली? विद्युत कसली प्रभाराची सॉरी विद्युत विभवाची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. त्यानंतर हो. पोटेन्शियल डिफरन्सची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. येस मॅम. एकदा परत सांगा. पहिली विद्युत मॅम मराठी विभवची सांगाल का तुम्हाला प्लीज? विद्युत विभवाची व्याख्या लिहायची आहे. ओके, येस मॅम. आणि दुसरी तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतरची व्याख्या लिहायची आहे. डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. समजलं? येस मॅम. येस मॅम. दोन डेफिनेशन झाल्या आपल्या. हो मॅम. ओके, नंतर तुम्हाला लिहायचं आहे ही डेफिनेशन झाली. त्यानंतर लिहायचं आहे पुन्हा इथे दिले तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्सची जी नाही वर्कडन नाही, ही परत तुम्हाला दुसरी पोटेन्शियल डिफरन्सची दिलेली आहे ती लिहायची आहे. ओके मॅम. ओके, कुठली लिहायची थांब मी सांगते. अमाऊंट ऑफ वर्क डन. मग अशी कार्य लागतं ना, मी सांगितलं इलेक्ट्रॉन्सला तुम्हाला कार्य लागतं, बरोबर? प्रभाराला जे तुम्हाला कार्य लागतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, ती तुम्हाला लिहायची आहे. 3 डेफिनेशन झाल्या. हो मॅम. 3 व्याख्या झाल्या. येस मॅम. येस मॅम. आणि त्याच्या खाली हा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. मॅम ते 2 फॉर्म्युले आहेत ते का? हा एकच फॉर्म्युला आहे. हा एवढा. वर्क अपॉन टोटल चार्ज, कार्य अपॉन कार्याच्या खाली काय आहे तुमचा? स्थानांतरित झालेला एकूण प्रभार. ओके, हा लिहायचा आहे तुम्हाला. हे सगळं इथपर्यंत. युनिट पण खाली युनिट जे आहे ते. ओके मॅम. समजलं? चार पॉइंट असले तुम्हाला. हो 4 मॅम. पॉइंट कोणते लिहायचे? 3 डेफिनेशन आणि हा फॉर्म्युला. आणि तुम्हाला मी फॉर्म्युलासाठी वेगळी लिस्ट करून ठेवायला सांगितले ना अगोदरच्या 2 लेसनची, बरोबर? लेसन हो वाईज मॅम केली एक आहे. वेगळी छोटी हवं तर एक छोटी वेगळी डायरी करून ठेवा 100 पेजेसची. 100 पेजेसची एक बुक बनवा आणि त्याच्यात आता फर्स्ट चॅप्टर वरती फर्स्ट चॅप्टरचं नाव, त्याच्यात जेवढे फॉर्म्युले आहेत ते लिहायचे, लिस्ट आउट करायचे. ते झाले की सेकंड चॅप्टरचं नाव लिहून त्याच्यात जेवढे फॉर्म्युले ते लिहायचे. सेकंड चॅप्टरचं झालं कम्प्लीट का मग थर्ड चॅप्टरचं नाव लिहायचं, तिसऱ्या धड्याचं नाव लिहायचं आणि त्याच्यात जेवढे फॉर्म्युले आहेत ते लिहून काढायचे. म्हणजे तुम्ही परीक्षेला जाताना तुम्हाला गडबड नाही होणार. तुम्ही ते डायरेक्ट फॉर्म्युले वाचून गेलात की तुम्हाला लक्षात येतील. समजलं? हो मॅम. हा, कारण ही तुमच्यासाठी आहे ऍक्टिव्हिटी. तुम्हाला परीक्षेला जाताना तुमची गडबड होते, कधी कधी पटकन भेटत नाही आपण लिहिलेले असतात फॉर्म्युले. मग तुम्ही एक सेपरेट लिहून ठेवले असते तुम्हाला ते पटकन भेटते. ओके, चालेल. एवढंच घेऊया. ओके मॅम. पुढचं आपण मग नंतर घेऊया. येस मॅम. ओके. काय डाऊट असतील तर मला सांगा, ठीक आहे? येस टीचर. ओके, बरोबर आहे, लक्ष आहे ना? ठीक आहे.
समजलंय? हो मॅम. येस मॅम. आपण नंतर एक तुमच्यासाठी मी एक्सपेरिमेंट दाखवीन. ओके, नेक्स्ट लेक्चरला मी Okay, तुम्हाला एक ma'am. नवीन एक्सपेरिमेंट. येस मॅम. समजलंय ना? ओके मॅम. हो समजलंय? हो. टीचर ओके, बाय. बाय टीचर, गुड नाईट. बाय Yes, मॅम. good night. थँक्यू मॅम. Bye. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. गुड नाईट मॅम. बाय. गुड थँक्यू. नाईट. टीचर होमवर्क काय आहे? तुम्हाला 3 व्याख्या सांगितल्यात ना.